नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, त्या ठिकाणी थंबनेल आपण पाहू शकतो. आज आपण जे काय ड्रग इन्स्पेक्टर आहे त्याला आपण औषध निरीक्षक या पदाविषयी माहिती घेणार आहोत. कारण की हे जे काय फार्मसी क्षेत्रातील किंवा फार्मसी फील्डमधील अत्यंत जे काय गव्हर्मेंट जे काय सेक्टरमधील महत्त्वाचे जे काय प्रतिष्ठित म्हणूयात आपण जे काय जॉब आहे तो आहे ड्रग इन्स्पेक्टर. त्याला आपण औषध निरीक्षक असे म्हणत. या ड्रग इन्स्पेक्टरची काही दिवसामध्ये ॲड येणार आहे, जाहिरात येणार आहे. त्यामुळं त्याचबरोबर ही जे काय ड्रग इन्स्पेक्टरनं जे काय पद आहे त्याचे जे काय एक्झाम आहे महाराष्ट्रामध्ये MPSC मार्फत म्हणजे जे काय महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत ही एक्झाम घेतली जाते. पूर्वी जे काय ड्रग इन्स्पेक्टर या पदासाठी त्यांना इंडस्ट्रियल एक्सपिरियन्सची आवश्यकता असायची. म्हणजे जे फ्रेशर विद्यार्थी होते किंवा जे विद्यार्थी निवळ B.Pharm पास आउट होते अशा विद्यार्थ्यांना त्यावेळेस फॉर्म भरायला जमत नव्हता किंवा मग ते एलिजिबल नव्हते. परंतु आता जे काय सुधारित जे काय विद्यार्थीच्या मागणीनुसार या ठिकाणी त्या जाहिरातीमध्ये चेंज होऊन जे काय ड्रग इन्स्पेक्टरची जे काय एक्सपिरियन्सची जी काय इंडस्ट्रियल एक्सपिरियन्सची किंवा मग जे काय शेड्यूल C जे काय एक्सपिरियन्सची जी काय अट या ठिकाणी काढण्यात येण्याची शक्यता किंवा काढण्यात आलेली आहे. त्यामुळे जे काय सुधारित जी काय ड्रग इन्स्पेक्टर पदाची जाहिरात येत्या काही दिवसांमध्ये लागलीच प्रसिद्ध होईल, प्रकाशित होईल. त्यामुळं जे विद्यार्थी B.Pharmच्या फायनल इयरला आहेत किंवा जे पासआउट आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे की तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर या पदाची या ठिकाणी तयारी करू शकतात. आपल्या या चॅनलवरती ड्रग इन्स्पेक्टर या पदासंबंधित महत्त्वाचे जे काय त्याची तयारी कशी करावी, त्याचा सिलेबस कसा असणार आहे किंवा मग जे काही महत्त्वाचे टॉपिक असतील त्यावर आपण लेक्चर चालू करणार आहोत. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण जे काय ड्रग इन्स्पेक्टर पदाची जे काय कर्तव्य आणि जबाबदारी काय असतील किंवा ड्युटीज काय असतील ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याची जी काय एलिजिबिलिटी असेल किंवा मग सिलेबस काय असणार आहे, अभ्यास कसा करायचा, त्याचबरोबर कोणते रेफरन्स बुक वापरायचे, सर्व गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे काय ड्रग इन्स्पेक्टर किंवा मग औषध निरीक्षक या पदाचे जे काय कर्तव्य आणि जबाबदारी आहे याविषयी आपण माहिती घेऊयात. या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. त्या ठिकाणी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो जे काय ड्रग इन्स्पेक्टर जे पद आहे ते महाराष्ट्रामध्ये किंवा मग भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये MPSC थ्रू त्याची परीक्षा होते, भरती होते. त्याचबरोबर जे काय केंद्राकडून जे काय UPSC आहे यांच्यामार्फत त्याची भरती होते. त्याचबरोबर विविध राज्यांमध्ये त्यांचे जे काय राज्य लोकसेवा आयोग आहे यांच्यामार्फत भरती होते. तर या ठिकाणी या पदाचे जे काय महत्त्वाचे जे काय कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तसं आपण या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या जे काय आपला PG सब्जेक्ट आहे त्यामध्ये सुद्धा ड्रग इन्स्पेक्टरची ड्युटी या टॉपिक खाली पाहिलेल्या आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांना किंवा काही जे काही सामान्य व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा ड्रग इन्स्पेक्टरच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या माहीत नसतात, त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर या ठिकाणी जे काय जबाबदाऱ्यामध्ये किंवा कर्तव्यामध्ये त्यांचे जे काय महत्त्वाचे जे काय कर्तव्य त्यामध्ये पाहू शकतो की औषधे व प्रसाधने कायदा 1940 व त्याखालील नियम 1945 म्हणजे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट त्याचे नियम आणि जे काय त्याचे जे काय कायदा आहे त्याची जी काय अंमलबजावणी करणं हे पण यांचं काम आहे. म्हणजे जे काय ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये जेवढे काय जे काय शेड्यूल असतील किंवा मग जे काय आर्टिकल असतील, जे काय लॉज असतील, नियम असतील, सगळ्या गोष्टी काटेकोर पालन होते की नाही, त्याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याचं काम हे DIचं आहे, म्हणजे ड्रग इन्स्पेक्टरचं आहे. त्याचबरोबर औषधे आणि जादूटोणा म्हणजेच आक्षेपार्ह जाहिरात कायदा 1954 म्हणजे मॅजिक रेमेडी अँड ॲडव्हर्टाइजमेंट ॲक्ट 1954 या कायद्याची जी काय कलमे आहेत किंवा मग त्यामधील जे काय तरतुदी आहेत त्यांची काटेकोर पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी होती का नाही किंवा त्याचं कुणी उल्लंघन करीत असेल तर त्यावर कारवाई करण्याचं काम ह्या ड्रग इन्स्पेक्टर या अधिकाऱ्याचं आहे. त्याचबरोबर जे काय औषधे किंमत आदेश म्हणजे जे काय ड्रग प्राईस ऑर्डर जे ॲक्ट आहे त्याच्या अंमलबजावणी म्हणजे जे काय औषधाची किंमत निर्धारित जे काय ठरवलेली त्यापेक्षा चढ्या दराने किंवा महागाई निर्माण करून काही औषधे विकली जात असतील तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे जे काय DI अधिकारी करतात. त्याचबरोबर नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट म्हणजेच जे काय आपला अंमली पदार्थ बनवत यांचे जे काय
किंवा मग नशेचे पदार्थ आहेत, अंमली पदार्थ, मॉर्फिन जे काय असेल किंवा मग गांजा, चरस अशा पदार्थांची संबंधित जो काय ॲक्ट आहे आपला नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट 1985, म्हणजे आपण NDPS ॲक्ट म्हणतो आपण, त्याची महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे कठोर या ठिकाणी कारवाई करणे किंवा अंमलबजावणी करण्याचं काम या ठिकाणी ड्रग इन्स्पेक्टर करतो. त्याची कोणी उल्लंघन करत असेल त्याच्या कायद्यामधील विविध कलमाचे तरतुदीचं, तर त्याला कठोर शिक्षा करण्याचं काम या ठिकाणी DI करतात. त्याचबरोबर विषारी द्रव्य कायदा 1919 तसेच इतर संबंधित कायदे जे काय पॉयझन ॲक्ट आहे 1919 आणि त्यासंबंधित जे काही इतर जे काय ॲक्ट आहेत त्यांची अंमलबजावणी करण्याचं काम हे DI करतात. त्याचबरोबर जे काही इतर जे काही त्यांचे महत्त्वाचे कार्य आहेत त्यामध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही बनावट, भेसळयुक्त, अप्रमाणित औषधी व प्रसाधने यांचे उत्पादन व विक्री होणार नाही यासाठी दक्ष राहून योग्यरित्या उपाययोजना आखून त्याबाबत जबाबदारी घेणे. जे काय त्यांचे जे काय कार्यक्षेत्र आहे, पर्टिक्युलरली DIचे जे कार्यक्षेत्र असतं ते जिल्हा असतं. त्या जिल्ह्यामध्ये जे काय बनावट असेल त्याला आपण अडल्ट्रेट किंवा मग स्पुरियस, मिसब्रँडेड ड्रग म्हणूयात, त्यांची ड्रग आणि कॉस्मेटिक ऑल्सो, म्हणजे ड्रग आणि कॉस्मेटिक किंवा सौंदर्य प्रसाधने यांची जे काय भेसळयुक्त किंवा अप्रमाणित विक्री, त्यांचे उत्पादन, त्याचबरोबर त्यांचं साठवणूक होत असेल जिल्ह्यामध्ये तर त्यांची खबरदारी घेऊन किंवा त्यावर दक्ष राहून त्यावर छापा टाकणं, त्यांच्यावर कारवाई करणं, या सर्व गोष्टी DI करतात. त्याचबरोबर त्यांच्या कार्यक्षेत्रातील उत्पादन व विक्री आस्थापना यांची वर्षातून किमान एकदा तपासणी करावी. जे काय DIचे जे काय कार्यक्षेत्र आहे म्हणजे जिल्ह्यामध्ये जे काय फार्मास्युटिकल्स किंवा मग कॉस्मेटिकचे जे काय उत्पादन आणि विक्री होणारे जे काय फर्म असतील, कंपन्या असतील, इंडस्ट्री असतील, शॉप असतील, त्यांची किमान वर्षातून एकदा त्यांना अचानक भेट देऊन त्यांची तपासणी करणं, त्यांचे जे काय डॉक्युमेंट असतील, त्यांचे जे काय मॅन्युफॅक्चरिंग असेल यांची त्यांना भेट देऊन तपासणी करणं हे त्यांचं एक काम आहे. त्याचबरोबर किरकोळ औषध विक्री दुकानात रजिस्टर्ड फार्मासिस्ट उपस्थित असणे, तसेच परवानाधारकाद्वारा इतर परवाना अटींचे योग्य प्रकारे अनुपालन केले जाणे यासाठी सर्वतोपरी जबाबदारी घ्यावी. जे काय मेडिकल स्टोअर आहेत, मेडिकल शॉप आहेत, त्यामध्ये जे काय रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे का नाही आणि त्या रजिस्टर्ड फार्मासिस्टद्वारे जे काय जबाबदाऱ्या आहेत, त्याच्या जे काय ड्युटीज आहेत त्या फॉलो करते का नाही, ह्या सर्व गोष्टी जे काय आहेत तो पाळण्याचे किंवा तो पाहण्याचे काम ड्रग इन्स्पेक्टरचं आहे. त्याचबरोबर औषध निरीक्षक यांनी औषध प्रसाधन यांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमितपणे नमुने विश्लेषणार्थ घेण्यात यावे. जे काय ड्रग असतील किंवा मग कॉस्मेटिक असतील, सौंदर्य प्रसाधने असतील, औषधे असतील, यांचा क्वालिटी म्हणजे दर्जा चांगला राहण्यासाठी किंवा जे काय पेशंट असतील, ग्राहक असतील, त्यांना क्वालिटी ड्रग प्रसाधने, सौंदर्य प्रसाधने, कॉस्मेटिक्स मिळण्याची जबाबदारी ही DIची आहे. त्यासाठी त्यांनी जे काही जिल्ह्यामध्ये जे काही मेडिकल स्टोअर असतील, शॉप असतील किंवा मेडिकल कंपन्या असतील, इंडस्ट्री असतील, त्यांना अचानक भेट देऊन त्यांचे सॅम्पल जे काय टेस्टसाठी, अनालिसिससाठी घेऊन त्यांचे लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करणं आणि ते क्वालिटी आहे का नाही हे चेक करणं हे सुद्धा DIचं काम आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर जर ते तसं आढळून आलं की ते सबस्टँडर्ड आहेत किंवा क्वालिटीचे नाहीत किंवा मग खराब आहेत तर त्यावर योग्य ती कारवाई करणं हे सुद्धा त्यांची जबाबदारी आहे. त्याचबरोबर तक्रारीचे प्राधान्याने अन्वेषण करण्यात यावे व आवश्यक ती कारवाई घेण्यात यावी. जे काय तक्रारी येतात ड्रग DI ऑफिसला त्यांची योग्य ती तपासणी करून किंवा मग त्यांची योग्य ती खबरदारी घेऊन त्याची आवश्यक ती चौकशी करून त्यावर योग्य ती कारवाई करण्याचं काम या ठिकाणी DIचं आहे. त्याचबरोबर परत एकदा सांगतो की जे काही महत्त्वाचे जे कायदे आहेत जसं ड्रग अँड से ॲक्ट असेल किंवा मग जादूटोना ॲक्ट असेल, त्याला आपण मॅजिक रेमेडी ॲक्ट असेल किंवा मग जे काय आपण नार्कोटिक सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट असेल किंवा मग विषारी द्रव्य पॉयझन ॲक्ट असेल, या कायद्याची त्या जिल्ह्यामध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, त्या कायद्यातील जे काही नियम असतील, तरतुदी असेल त्याचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याचं काम हे DI करतात. त्याचबरोबर जे जिल्ह्यामधील जे काय फार्मास्युटिकल कंपन्या असतील, इंडस्ट्री असतील, त्यांना अचानक भेट देऊन त्यांचे जे काय सॅम्पल घेणं आणि अनालिसिसला पाठवणं हे सुद्धा DIचं काम आहे. त्याचबरोबर ते जर सबस्टँडर्ड आढळले किंवा त्याच्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या आढळल्या तर त्यावर कारवाई करण्याचं काम हे DI करतात. त्याचबरोबर वर्षातून किमान एकदा DI जिल्ह्यामधील जे काय कंपन्या असतील, फार्मास्युटिकल कंपन्या, शॉप असतील किंवा मग ड्रग स्टोअर युनिट असतील यांना अचानक भेट देतात आणि त्यामधील जे काय
काय स्थिती आहे याची ते काय करतात, चौकशी करतात आणि त्यावर योग्य ते कारवाई करण्याचं काम या ठिकाणी DI करतात. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. आपले काय प्रश्न असतील DI एक्झाम संबंधित किंवा मग ड्रग इन्स्पेक्टर संबंधित, तर तुम्ही मला माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9673 89 62 37 या मोबाईल नंबरवरती तुम्ही मला कळवू शकता. त्याचबरोबर आपल्याला कोणत्या टॉपिकवरती लेक्चर पाहिजे असतील किंवा व्हिडिओ पाहिजे असेल ते पण मला सजेस्ट करा. आपण या ठिकाणी तिची सिरीज सुरू करणार आहे. त्याचबरोबर आपण आपल्या चॅनलवरती मेंबरशिपसुद्धा चालू केलेली आहे. त्यामध्ये आपण DI एक्झाम असेल किंवा फार्मासिस्ट एक्झाम असेल संबंधित जे काय प्रिपरेशन करण्यासाठीचे जे काही महत्त्वाचे जे टॉपिक आहेत, लेक्चर इथे घेऊन येत आहोत, त्यासाठी तुम्ही ते जॉईन होऊ शकता. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.